पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। याची काही चूक आहे, माझी चूक आहे, माफ करा ताई, माफ करा, माफ करा। नजर खाली, नजर खाली, डोळे वर करून बघितलास ना, डोळे काढून पंचगंगेत फेकून देणे एवढं लक्षात ठेवायचे। माझे हात। अधिपतीराव, अहो नका मारहाण करू। अहो तुम्ही असं केलं तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? अहो ज्याला जी भाषा कळते का नाही त्याला त्याच भाषेत सांगायला लागते। खरे हो बरोबर आहे तुमचं, पण हे काम पोलीस करतील ना, आपण कशाला कायदा हातात घ्यायचा? कायदा आपण हातात घेतलेलाच नाही आहे, कायदा त्यानं पहिला हातात घेतलाय, म्हणताना तर त्याचा हात मोडलाय फक्त, बस बाकी काय नाही, बारीक मध्ये। तुम्ही पुन्हा आमच्या मदतीला धावून आलात त्याबद्दल खरंच थँक्यू, पण आम्हाला अशी मारामारी नकोय हो। अहो आम्ही सामान्य माणसं आहोत। बजरंग, तुला किती वेळा सांगितलं की हे घर आम्हाला नाही विकायचं, तरी तू पुन्हा तसंच का वागतोस? तू असं वागलास ना की आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागते। मागच्या वेळेला 3 वर्ष जेलमध्ये जाऊन आलायस ना, मग तरी सुद्धा असं का वागतोस? अरे एकदा चूक झाली त्याच्यावरून काहीतरी शिकावं ना, असं का करतोस सारखं सारखं? अहो खर तर तुम्ही पायताना केस काढली पाहिजे त्याची, माहित आहे काय? हा, आणि तू जरा वय बघ माणसांचं, अक्कल आहे काय तुला? चांगली साधी सुधी माणसात म्हणताना त्रास देतो रे। हा, परत जर हे असलं काय मला आढळलं त्यातच कशात घालीन बघ, आणि सांगितलेलं लक्षात ठेवायचं, आता कडकडन सुटायचं। चल निघ। येऊन जायला गाण्या पक्या माझा अरे असं नाही, थाटात घेऊन जावा रे, असा अपमान करू नका, जसं आणलंय तसं घेऊन जावा। पालखी उचला, पालखी, पालखी उचला। टेम्पो टेम्पो हळू, अरे टेम्पो हळू चालव जरा। आई 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 आई। अधिपतीराव, खूप उपकार झाले बर का तुमचे। हो उपकार कसले, बरं चला येऊ का मी? अहो नाही नाही, आत या ना। अहो नाही नाही, घाई आहे जरा, निघतो मी। अहो असं कसं? देवासारखी धावून आला तो तुम्ही आमच्या। येऊ बिऊ कुठलं काय काढलं, एवढा मोठा नाही मी, साधा माणूस आहे। हो असं कसं, एका रणरागिणीचा मुलगा आणि साधा माणूस असू शकतो का? अहो भुवनेश्वरी मॅडमनं मी बघितलंय ना ते बजरंगला मारताना। होय काय? आणि आता तुम्ही। तुमचे खूप उपकार झाले तो आमच्यावर, कुठल्या शब्दात आभार मानू मी तुमचे? अहो नाही नाही, काय उपकार बिपकार काय नाही, आणि आभार मानायची पण काही गरज नाही, मास्तरीन बाईंसाठी केलं मी। अहो म्हणजे आमच्या शाळेच्या स्टाफ आहेत ना त्या, त्यांचं टेन्शन कमी करणं आमचं काम आहे हो शेवटी। त्यांच्या डोसक्याला टेन्शन झालं म्हणजे त्या शाळेत येणार नाहीत, ते आम्हाला परवडायचं नाही म्हणताना। काळजी करू नका, अक्षरा शाळेत येणार नाही असं कधीच होणार नाही, शब्द आहे माझा। बस एवढंच पाहिजे होतं, आमच्या लाडक्यात होत्या, म्हणजे आमच्या शाळेच्या। हो आम्हाला कल्पना आहे त्याची, शाळेसाठी जे काय करता येईल ना ते आम्ही नक्की करू। धन्यवाद। आणि ह्या भुरट्यांचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, बरं काय? पुन्हा काय प्रॉब्लेम झाला ना डायरेक्ट मला फोन लावायचा, मी नंबर देतो, घ्या। आहे आमच्याकडे। हाय ना, बेस्ट। बरं चला, आणि सॉरी बरं काय, माझ्यामुळे आज तुमच्या अंगणात जरा इशे हार्ड झाला। ये तुम्ही। अहो असं कसं, नाही नाही तुम्ही आत या ना, चहा पाणी वगैरे घेऊन जा। अहो नाही नाही, मला खरंच घाई आहे म्हणताना म्हण। अहो असं कसं, तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी, तुमची थोडी तरी सेवा करण्याची संधी आम्हाला द्या ना। सेवा बिवानी कुठली करता? अहो प्लीज आत चला, तुम्हाला असं सोडलं ना तर अक्षू ओरडेल आमच्यावर, मी लगेच चहा टाकते ना। मास्तरीन बाई ओरडतील काय? मग येतो, चला या या। हो हो असू दे, चालतील चालतील। हो हो, या या या। केलाय फोन, येतो येतो। किती वेळ लागेल? 10 मिनिटं तरी लागतील म्हणालाय। मी जाऊ का? कुठे? घरी। एकटी? हो, आई बाबा घरी एकटेत, मला काळजी वाटतेय।
एकटी जाणार आहेस का तू? जावं लागेल. अगं थांब ना 10 मिनिटं, काय बिघडणार आहे? आणि मी सोडतो ना तुला घरी. त्याने परत बजरंगने रस्त्यात तुला काय केलं मग एकटीला पाहून? तो काही करणार नाही. का स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय का त्याने तुला? हो केली ना मी तक्रार. काहीच गरज नव्हती एकटीला तिथे जायची. काय विचार केला असेल त्यांनी? काय वाटलं असेल त्यांना? काही वाटलं नसेल. रोज असे लोक येत जात असतात तिथे. बाई माणसाने कसं जरा हो पण जावं लागलं म्हणून गेले ना कमल. कोणाला हाऊस असते का पोलीस स्टेशन मध्ये जायची? ते माहिती आहे मला, म्हणूनच गप्प आहे मी. आणि ना तुझा हा शूरवीरपणा जरा बंद कर आता. काही अर्थच नाहीये तुझ्या या वागण्यात. मी फोन केला होता तुम्हाला. अगं दरवेळेस तू फोन करशील आणि मला काम सोडून येता येईल असं नाहीये. आजही मी लेक्चर मध्ये होतो, जे मी अर्धवट सोडून आलोय. लक्षच लागत नव्हतं माझं. हो की नाही? असं होतं. माझंही तेच झालंय. माझंही लक्ष लागत नाहीये. आई बाबा. जा तू. म्हणजे जा तू घरी. अहो मला रिक्षा रिक्षा. कमल मी फक्त एवढंच म्हणत होते की नाही तू जा. 10 मिनिटातून उशीर झाला तर तू जाऊ दे. जा यार. नाही. रिक्षा. मी थांबते कमल. जा जा तुझा ये पटकन ये. अहो पण कमल. थांबा बस 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 बस. हो निघलो. बाय. अहो कमल मी थांबते. मी माझा आवरला की फोन करतो. हा बाय. अरे निकलो ना यार, क्या मूवी चल रहा है क्या यहाँ पे? बाबा हे सगळं सामान ठेवलंय इथे. चालू दे चालू दे. हे जरा बाजूला. राहू दे असू दे. उलट असं सपोर्ट होतोय हाताला. हे बघा आमच्या बाबतीत पण हे असंच झालंय बरं काय गुरुजी. सेम टू सेम. हा घ्या. हे काय? घाऱ्या आहेत. रुखवतासाठी केल्या आहेत. घ्या ना. हा हा. अहो नाही पण नको एवढं. हे चहा भात झाला. ताईनी केल्या. मास्तरीन बाईंनी केल्यात. मग येतो. घाऱ्या बी बनवतात. म्हणजे नाही म्हणजे त्या शिक्षिका आहेत नव शिकवतात. काका तोरण लावू का? नको नको आत्ता नको. मी नंतर सांगतो. सनेवाला विचारत होता. बर मी करतो त्याला फोन. हो दादा. मोहिते वहिनींना सांगा मुहूर्त मेढीचं. हा जसं मी सांगेनच त्यांना. पण हो येतो काका. चला येऊ काय? अहो थांबा ना. विद्या पत्रिका. हो हो आले. अगं लवकर आण. हो आणते. काय हे घ्या. हे काय? पत्रिका. पत्रिका कसली? अहो लग्नाची. अरे वा कुणाचं? अहो अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात.
सगळ्यांनी नक्की यायचं. भुवनेश्वरी मॅडमना पण देणार होता मी. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या घरी येऊन देऊ का? सहकुटुंब यायचं. हो हो. आणि हे बघा, सगळ्यांनी यायचं. कुणीही काहीही काय करायचे नाही. सगळे जण या. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी. अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. बाकीचे शिक्षक मीटिंगला गेलेत आणि अक्षरा सुट्टीवर गेले. असे किती दिवस घेतले सुट्टी? 10 दिवस. कारण काय रजेचं हो सर? घरगुती कारण आहे. कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले, कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले. नाही नाही, एवढी 10 दिवस रजा नाही मिळू शकत. अहो मला हवी आहे. कारण मी नाही सांगणार. का? खाजगी आहे. आदिपती फोन बी उचलत नाहीत. कुठं गेले हे? मास्तरनीनं काहीतरी काळी जादू केली बघ त्यांच्यावर. काय बी सुधारणा झालंय. आपलं परकाचा भेद बी काही कळना झालंय बघ त्यास. ताई ते नाही ऐकायचे. त्या मास्तरनीचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे काय करायचं? तिला गायब केली पाहिजे. त्यानं त्यांच्या मनातून जाणार आहे वैद्य. अगं पण त्याच्या आयुष्यातून तरी जाईल ना. बाई आयुष्यातनं गेली तर माणसाच्या मनातून जाईलच असं काही नाही. ती त्यांच्या मनातून गेली पाहिजे. बाई गायब झाली की ती हुतात्मा होत्या. तसं होऊ द्यायचं नाही. कळलं तुला? अनुभवावरून सांगतोय आम्ही. कारे तडफड ही ह्या काळजामधी, घुसमट तुझी रे होते का कधी. तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि मी काही झालं तरी मितालीला घेऊनच जाणार. डाव जो मांडला मोडू दे. हात सुटले श्वास मिटले ठेच लागे. 2 दिवसात मला शपथ खोट नाही सांगत. एवढा कहर झाला नाही मला. एवढ्या माझ्या लाईफ मध्ये एवढ्या महत्वाच्या होतील असं वाटतं नव्हतं रे. उत्तराला प्रश्न कसे हे पडले, अंतरांचे अंतर कसे ना कळले.
अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. आई साहेबांसंग मांडलो आम्ही ह्यांच्यासाठी. साधं एका शब्दाने सांगितले पण नाही रे मास्तरीनबाईंनी. आत्ता लिंक लागाले आम्हाला. मला सुट्टी पाहिजे. कशासाठी हो? माझं पर्सनल कारण आहे. पर्सनल आहे. साधं सांगायची सुद्धा गरज वाटली नाही. एकदा रस्त्यावर पडलेला नाही अधिपती सूर्यवंशी. आपली गरज बी नाही त्यासनी आपली किंमत बी वाटत नाही. पायरी दाखवली भावा तुझी. पायरी दाखवली. आईसाहेब जीव काढायला माझ्यासाठी. हा पण मी भांडवले कुणासाठी? मास्तरीनबाईंसाठी. मास्तरीनबाई काय करल्यात? असं कुठे असतंय काय? अरे मूर्ख आहेस तू. एकतर्फी आहे सगळं. ठार मूर्ख आहेस. स्वतःच्या आई संग भांडलास. ये आता. मला वाटायचं आपण आहे ना सगळे हार्ड विषय एकदम सोपे करून टाकणार. आता कसं वाटतंय कसा विषय हार्ड केलाय मास्तरीनबाईंनी. हार्ड नाही बंदच करून टाकला हे विषय त्यांनी. द एंड. अरे असं कुठं असते काय? एका शब्दानं बोलायचं होतं मला. एका शब्दानं बोलला नाही तुम्ही. आमच्या आईसाहेब घर सोडून निघाले होत्या मर्दा. एवढं तर मला बी वाटलं होतं सगळं बंद करावं आणि बाहेर पडावं. मास्तरीनबाईंकडे जावं. वा घरदार सोडावं. आई बाबाला सोडावं. धंदा पाणी बंद करून बोंबल्यात मास्तरीनबाईंच्या मागे जावं. शाबास. त्यांच्या पुढे गुडघे टेकून त्यासनी म्हणावं मास्तरीनबाई आता ह्यो जीव तुमच्या हातात आहे हो. तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. माझ्याच्यानं काही झेपत नाही. आई शपथ लय हसली असतील लोक. अधिपती सूर्यवंशी दुनिया हसली असती राव. लय मूर्ख ठरलो असतो असं केलं असतं जर. मूर्ख ठरलोय. मास्तरीनबाई हुशार निघाल्या. लय हुशार. आपण अडाणी माणसं. आज मोठी शिक्षण करते. उद्या तशी जर येळ आली तर एखादा श्रीमंत पोरगा बघून त्याच्याशी सोयरी करेल ती. भविष्यात तुम्हाला ते कळेल की तुम्ही स्वतःसाठी निवडलेली मुलगी तुमच्यासाठी अयोग्य आहे. आईसाहेब करेक्ट सांगितलं होतं. ही शिकलेली माणसं ना खतरनाक डोसका लावत्यात. नको. आपल्या आयुष्यात ही शिकलेली माणसंच नकोत. अगं ते बघ. बाबा. अरे अक्षरा आलीस तू? हो सगळं ठीक आहे ना? तुला कसं दिसतंय? काय अरे सावकाश. चांगलंच आहे पण हे असं सगळं कसं काय? अगं तो देवदूत पुन्हा आला होता. देवदूत? हो ना. अगं अगदी देवासारखा वेळेत धावून आला. कोण बाबा? अधिपती सूर्यवंशी. काय?
अगं तुला सांगते, पुन्हा एकदा असं बडवलंय ना त्यांनी बजरंगला, त्याला आमच्या सगळ्यांच्या पाया पकडून माफी मागायला लावलीये. हो ताई, अगं अधिपतींनी त्या बजरंगच्या हातावर मला चपलेने मारायला लावलं. तुला खरं सांगू, इतकं समाधान वाटलं ना मला, मनाला खूप लागलं होतं त्या बजरंगने हात पकडल्याचं ते. खरं सांगते अक्षरा, खूप चांगली माणसं आहेत बरं ती. हो ना अक्षरा, अगं शिकलेली नसली ना तरी माणुसकी भरपूर आहे त्यांच्या.